वाजता केलेले आहे. तुम्ही पाहू शकता माझं किचन क्लीन झालेलं आहे. आणि माझी थोडीच भांडी होती गाईज, भांडी पण मी घासलेले आहेत, आत्ताच घातले जस्ट. आणि माझं बेसिन पण मी क्लीन केलेलं आहे गाईज. मला अजिबात ना बेसिन अजिबात घाण नाही आवडत. माझं सगळं क्लीन झालेलं आहे. आणि आमची गुगी ना सारखा दरवाजा लावते बघा. हे बघा माझं सिंक पण मी क्लीन केलेलं आहे. माझ्या बॅकग्राऊंडमध्ये गुगी रडत आहे गाईज, थोडंसं इग्नोर करा आवाज. चल मी बाहेर गेलते माझ्या साड्या ड्रायक्लिंगला टाकायला. तर मी येताना फ्रूट्स आणलेले आहेत आणि ह्यांना सागरला चिकन पण बनवायचं आहे. तर हे चिकन आहे, हे फ्रूट्स पण मला ऑर्गनाइज करायचे आहेत. आणि आमच्या गुगीला झोप लागलेली आहे म्हणून तशी करते ती. चल 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 चल. हा फ्रेंड्स, मी ना खूप दिवसांपूर्वी त्याला 4-5 महिने झालं मी टेलिफोनला असं स्टँड मागवलं होतं. आणि गाईज तुम्ही म्हणतात हे काय आहे, तर हे मी स्टिकर लावलेलं आहे. माझ्यापाशी अवेलेबल होतं मी मागवलेलं. हे ब्राऊन कलरचं होतं. तर मी त्याला माझ्यापाशी स्टिकर होता वॉलपेपरचा ती लावलेला आहे. आणि इथं मी टेलिफोनला जागा केलेली आहे गाईज. मला ना अजून पुसून घ्यायचे माझी रूम. आता 7:30 वाजलेले आहेत आणि सागर येतील आता अजून 1 तासात 8:30 वाजता येतील. तोपर्यंत मला चिकन तयारी करून ठेवायचे, फ्रूट्स ऑर्गनाइज करायचे, हे रूम पुसून घ्यायचे आणि मग झालं. मग बाकी काही नाही. चल म्हटलं होतं ना मी, तर गुगीला झोप लागली म्हणून तशी करत होती बघा. तिनं झोपली आणि आता वाजलेत गाईज 8 आणि ते नेमकी 9, 9:30 किंवा 10 वाजता उठेल आणि नंतर झोपतच नाही बघा 2-2:30 वाजेपर्यंत. आणि तिनं मला ही पेरू कट करायला लावला पण तिनं खाल्लाच नाही गाईज. हे बघा हे कसं ठेवलंय तिनं करून, खाल्लाच नाही तिनं. मी खूप दिवस झालं कोणती फळंच आणली नव्हती, म्हटलं फळं तरी आणावी. आणि गाईज मी ना प्रत्येक आठवड्याला फळं आणत असते. आणि गाईज हे ना कोणतं फळ आहे त्यानं काही नाव बोललं मला काही माहीत नाही, पण मी म्हटलं बघू एकदा ट्राय करू हे फळ कोणतं आहे. काहीतरी नाव सांगितलं त्यांना म्हणून मी ट्राय करण्यासाठी हे फळ आणले. तुम्हाला कोणाला माहीत असेल तर मला नक्की सांगा. आणि ही संत्र आणले तुमच्या गुगीला खायला, सॉरी मोसंबी आहेत. हे पेरू आणलेत का तर मला बघायचे होते हे गोड आहेत की नाही. गोड नसले ना त्याच्यासाठी मी 2 आणलेत, कारण की जास्त आणले तर गोड नसले तर चांगले लागणार नाहीत ना म्हणून 2च घेऊन आले. मी बाहेर गेलते ना मग आमच्या गुगीला मी नारळ पाणी पाजलं. आमच्या गुगीला खूप नारळ पाणी आवडतं काहीच. तिला ना एवढं नारळ पाणी आवडतं ना काही सांगूच नका. तिथं गेल्या मला म्हणली प्यायचं आहे. मी फळं घेत होती ना तर तिने म्हणली मला प्यायचं आहे. आणि मी वॉटरमेलन पण आणलेलं आहे आणि त्याचा सीझन पण नाही वॉटरमेलनचा, तर मला खूप आवडतं वॉटरमेलन. आम्ही ह्याच्या अगोदर सारखं आणत असतो. आता मागच्या 2-3-4-5 महिन्यापूर्वी हे वॉटरमेलन नव्हतं, आता त्याच्यापाशी अवेलेबल होतं ते मी आणलेलं आहे. आणि गाईज तो फळवाला खूप चांगला आहे. आपण कोणती फळं घ्यायला लागली आणि कोणती गोड आंबट तुरट वगैरे असले तो सांगतो घेऊ नका, कारण की तुम्ही नाही म्हणजे तुम्हाला नाही आवडणार. म्हणजे तो आपल्या आवडीनुसार देतो गाईज. आता मी पेरू घ्यायला लागले तर मला म्हणतो तुम्हाला नाही आवडणार, पेरू घेऊ नका, गोड नाहीत असे नाहीत. तरी पण मी माझ्या चवीसाठी बघण्यासाठी मी आणलेले आहेत. आणि आता गाईज मला हे चिकन ना व्यवस्थित नीट करायचं आहे. हे बघा पहा माझं, तुम्हाला मी मग म्हटलं होतं ना माझं फक्त आता पुसायचं राहिलेलं आहे. 8:30 वाजेपर्यंत सागर यायच्या अगोदरपर्यंत माझं सगळं काम झालं पाहिजे. हे पहा माझं सगळं झालेलं आहे. हे किचन पण झालेलं आहे आणि रूम पण सगळी मी पुसून करून घेतलेली आहे क्लीन वगैरे. पहा हॉल पण झालेला आहे माझा क्लीन. आता मला फक्त चिकनची रेसिपीचं बघायचं आहे.
बघा एवढी त्याच्यामध्ये घाण निघालेली आहे. मी नाही खाणार तरी पण मला समजतंय कोणती घाण आहे कोणती नाही. हे बघा आपलं चिकन किती मी एकदम स्वच्छ धुतलेलं आहे, 5-7 वेळा धुतलेलं आहे गाईज. आणि ह्याला असं कुठंच रक्त वगैरे लागलेलं नाही गाईज. एकदम स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि एवढी घाण निघालेली आहे गाईज. तर हे गाईज, तर आपण आता आपल्या मटणाला मॅरिनेट करू हळद आणि मीठ टाकून. तर हाय फ्रेंड्स, आपलं तर मॅरिनेशन झालेलं आहे. म्हणजे हळद आणि मीठ टाकून आता त्याला 10-15 मिनिट असंच ठेवू आणि मग नंतर आपण चिकनची रेसिपी पाहूया. तर हे बघा गाईज, सागर आता आलेले आहेत आणि जस्टच आलेले आहेत. आता बघा मी तुम्हाला सांगते किती वाजलेत. मी तुम्हाला मगाशी म्हटलं होतं ना 8:30 वाजता सागर येतात आणि आले. मग आता गाईज चला, मग मला नंतर खूप तयारी करायची आहे. हिरव्या मिरच्या, खूप सारं लसूण आणि खोबरं आणि भरपूर सारी कोथिंबीर घेतलेली आहे. ह्याचं पूर्ण मिक्सरमध्ये वाटण करून घ्यायचं. फ्रेंड्स, आता मी ह्याला मिक्सरमधून ग्राइंड करून घेतलेलं आहे. हे असं बारीक ग्राइंड करून घ्यायचं. तुम्ही बघितलंच का, हे असं बारीक करायचं. नंतर तर मग आता चिकनची रेसिपी पाहूया. आपण ह्याच्यामध्ये 2 ग्लास पाणी ओतूया. जास्त ओतलं तरी शिट्ट्यावरून बाहेर येईल, कारण की माझा कुकर एवढा मोठा नाही. माझा कुकर फक्त 2.5 लिटरचा आहे. तर जास्त पाणी ओतायचं नाही, फक्त शिजेल तेवढंच पाणी ओतायचं. मी 2 ग्लास पाणी ओतलेलं आहे ह्याच्यामध्ये. तोपर्यंत आपण भाकरी करून घेऊया. तर मी भाजीच्या भाकरी करणार आहे, तर आपण भाकरी करूया. हे बघा फ्रेंड्स, आपलं चिकन शिजलेलं आहे. आपलं चिकन रेडी आहे. गावरान पद्धतीचं ही उकड काढलेली आहे खाण्यासाठी मी. आणि अजून बाकी आहे चिकन तिखटाची आमटी वगैरे बनवायला. मी सागरला उकड घेऊन दिलेले आहे. तर आपल्याला आता तिखटाची आमटी बनवायची आहे. तर आता लेट्स डू इट. चला तर मग आपण करूया ते. ताट रेडी करून झालेलं आहे. एकदम गावरान पद्धतीची चिकनची रेसिपी. आणि बघा भाजी किती काळी दिसते गाईज, आणि किती तरी आली त्याच्यावर.
गाईज आमची गुगी अजून झोपलेली नाही आहे. आता माझं सगळं काम झालेलं आहे गाईज. तर हॅलो गाईज, कसा वाटला तुम्हाला माझा आजचा ब्लॉग? जेव्हाच मी अपलोड करीन ना तेव्हाच तुम्हाला समजेल माझा ब्लॉग कसा आहे. आणि गाईज ना मी पूर्ण प्रॉपर ब्लॉग अजून टाकणार आहे, कारण की मी थोडं थोडं शूट करून टाकते. मी गावाकडून आल्यापासून प्रॉपर टिफिनचा वगैरे अजून ब्लॉग शूट केलेला नाही गाईज, कारण की ते मला करायचं आहे. आणि आता मला जसं जमेल तसं मी टाकते, कारण की 4-5 दिवस लागेल मला अशी डेलीची रुटीन दिवसभरात मी काय करते काय नाही ते दाखवायला. गावाकडून आल्यापासून एवढा मूडच नाही आहे की व्हिडिओ शूट वगैरे करायचा, तरी पण मला जसं जमेल तसं मी टाकते. आणि गाईज माझा आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. आणि तुम्हाला कसं वाटला नक्की सांगा. खूप उशीर झालेला आहे आणि आमची अजून कुकी झोपायचे. तिला झोपून नंतरच मी झोपणार आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. तर बाय गाय.